मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. आणि खूप दिवसाच्या नंतर आज मी इथे एक ब्लॉग शूट करते. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि ते मी कपडे वगैरे जे आहेत ना बाहेरचे घेऊन आले होते आणि तेच घड्या वगैरे करत होते. आणि आता संध्याकाळचं रुटीन काय असतं, कपडे घड्या करणं, झाडू मारणं, देवाबत्ती करणं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि कसं आहे ना, 2-3 दिवस झालं खूपच म्हणजे प्रॉब्लेममध्ये मी आहे. प्रॉब्लेम म्हणजे जरासं टेन्शनमध्ये आहे. कसं का तर रुद्र आजारी आहे आणि मुलं आजारी आहेत म्हणले की मग आईला टेन्शन येतंच. आई असो, वडील असो. तरी त्यांना तेच मी दिवसभर त्याच्याजवळच होते. म्हणजे काही खात वगैरे नव्हता तो. होळीसाठी आम्ही गावाला गेलो होतो, तर तिथे कसं ना त्याचं काय पण खाण्यात वगैरे आलं होतं. त्यामुळे तो खूप उलट्या करत होता. मग 2-3 दिवस झालं त्याला हॉस्पिटलमधनं आणलं होतं. मग आज त्याला कुठेतरी बरं वाटत होतं. सकाळी त्याला मी सपक खिचडी वगैरे दिली होती. तो खाल्ला होता. मग त्याला म्हणजे पचलं होतं, उलट्या वगैरे काही केलं नाही. मग संध्याकाळी तो म्हणायला लागला, नाही मला आज मसाला डोसाच खायचा आहे. आणि आज तो उठून पण बसला होता. नाही तर काल तर तो ना दिवसभर झोपूनच होता, काही खाल्ला पण नव्हता. मग आज मी म्हणलं चला त्याला खूपच म्हणजे कसं असतं ना, आजारी असेल आणि मग नंतर जरा बरं वाटायला लागलं की खूप भूक लागते आणि मग काहीतरी चांगलं खायची इच्छा होते. म्हणून मग आता यांनी ना बाहेरून ना मग डोसा आणला त्यांच्यासाठी. मग तेच इथे मी त्यांना ना देत होते. आता रुद्रासाठी आणलं तर डुगूसाठी तर आणावंच लागेल ना. तर दोघांसाठी इथे मी ना देत होते. आणि मी ना इथे सांबार आणि चटणी पाहिली, एवढी छान होती ना, ह्यांनी कुठून आणली काय माहिती. टेस्ट पण छान लागत होती. आणि सांबार जे होतं ना एकदम छान घट्ट आणि त्यात व्हेजीस वगैरे होते भरपूर. तर मला खूप छान म्हणजे मी टेस्ट केली तर मला आवडली, मस्त होती. आता नेक्स्ट टाईम इथनंच कधी पण यायला मागवते. तर मग काय झालं ना, त्याला डोसा वगैरे दिलं आणि मग त्यानंतर इथे मी वरण भात, आता आपला रेग्युलर जे स्वयंपाक असतो ते मी करत होते. आणि डोसा वगैरे खाल्ला त्याने आणि 2-3 तासाच्या नंतर ना त्याने उलट्या केल्या. त्याच्या याने मसाला डोसा आणला होता आणि मसालेदार खाल्ला. 2-3 दिवस झाला आजारी होता आणि मसालेदार खाल्ल्याने कसं ना मग तो उलटी करून घेतला. मग ते पाहून मग खूप डोक्याला ताण आलं म्हणजे. आणि हा बघा, हा जो आहे ना डोकू एवढा खोडकर आहे ना, त्याने रात्री काय केलं माहिती आहे, फ्रीजचं जे टेम्परेचर आहे ना ते फुल केलं, मॅक्सिमम केलं. आणि म्हणजे रात्रीला कधी केलं मला माहिती पण नाही. आणि मी सकाळी उठून बघते तर काय त्यामध्ये कोथिंबीर खराब झालेली, त्यानंतर बऱ्याचशा भाज्या ज्या होत्या ना सगळ्या खराब झालेल्या होत्या. मग मी म्हणलं हे असं का झालं, आणि बघते तर काय टेम्परेचर फुल. आणि मला वाटलं की रुद्राच्या पप्पानेच केलं काय, तर त्यांनी फ्रीजमध्ये पाणी वगैरे ठेवत होते आणि मी त्यांना सांगत होते की तुम्ही केलं. मग नंतर मला आठवलं की हे काम डुग्गूच आहे. ते मला म्हणत होते मी नाही केलं, पण मला विश्वास बसेना, मी मला तुम्हीच केलात. पण नंतर बघते तर काय, हा खोडकर ना परत त्या फ्रीजचं जे टेम्परेचरचं बटन असतं ना त्याला फिरवत होता. मग तेव्हा मला समजलं की याने केला. आणि कुकरचं झाकण जे आहे ना ते तुटलं आहे आणि मला ते आणायचं वेळच भेटत नाही आहे. असं बाहेर वगैरे जाते पण आठवणच राहत नाही. तरी ते मी काय केलं ना, भात ठेवला आहे. भात मी पातेल्यातच ठेवत असते कधी पण. आणि डाळ ठेवली तुरीची. तर जोपर्यंत भात आणि डाळ होते तोपर्यंत इकडे मी बाकीची तयारी करून घेते. आणि हा डुग्गू ना उगाच पळत असतो, तुम्ही बघू शकता ना, सारखा पळतो इकडून तिकडं. त्याला यामुळेच ना तो जरासा बारीक पण व्हायला आहे. खातोय कमी आणि खेळतोय एकदम फुल एनर्जीने. आणि उगाच पळत असतो, दिवसभर पळत असतो, त्यामुळे जरासा तो बारीक पण झाला आहे. तरी ते मी ना लसूण वगैरे सोलून घेते, कांदा वगैरे कट करून घेते. का तर ना मला सपक डाळ बनवायची आहे रुद्रासाठी आणि भात रुद्राला. आणि आमच्यासाठी सपक डाळ चालेल आम्हाला. आणि मी ना कांदा कापता बोट कापलं होतं माझं, म्हणजे कापता राहिलं. तर मी ना आज मस्त असं वांग्याचं भरीत बनवणार आहे. जे मोठी वांगी असतात ना, मी ती आणली होती भरीतसाठी. तर मी भरीत, डाळ आणि चपात्या आहेत माझ्यासाठी सकाळच्या, मी तेच खाईन आता. आणि आज ना वातावरण खूप चेंज झालं होतं एकदम. असं अचानक ना खूप असं हवा वगैरे येत होती आणि सगळी म्हणजे खूप हवा येत होती आणि वातावरण एकदम चेंज झालं होतं. मग मी मला तर लाईट वगैरे जाते म्हणून एकदम गडबडीत करत होते. तरी ते मी लसूण, कोथिंबीर, कांदा वगैरे कट करून घेतला. आणि ते जो मी वांग आणलं होतं ना त्याला स्वच्छ धुवून घेतलं. आणि याला कट मारून मी आतमध्ये किडे वगैरे आहेत का बघून घेते. बरेच जण काय करतात ना, आधी भाजून घेतात आणि मग नंतर त्याला चेक करतात की त्यात किडे आहेत का, पण तसं नाही कळत मला. तरी ते ना मी
कट करून आधी बघून घेते, आतमध्ये जर किडे वगैरे असेल तर मग मी ते वांगं फेकून देते. पण हे चांगलं होतं. तर यामध्ये मी लसूण वगैरे टाकलं आणि म्हणजे वांग्यासोबत ना लसूण पण भाजलं जातं आणि त्याची टेस्ट खूप छान येते भाजलेल्या लसणाची. तर इथे ना मग मी गॅसवरती ना वांगं जे आहे ना ते असं भाजून घेतलेलं आहे. त्याचसोबत टमाटो पण मी भाजून घेते, म्हणजे मस्त असं स्मोकी फ्लेवर येतो भरीतला. चुलीवर जर भाजले त्याची तर टेस्ट अमेझिंग असते. पण असं पण ठीक लागतं, तेवढं काय असं म्हणजे बेकार नाही लागत, छानच लागतं. आणि अन्न काय, मी अन्नाला नाव नाही ठेवत, कसे का बनवत नाही, पण मला सगळं माझं स्वयंपाक आवडतो. तर इथे वांगं वगैरे मी भाजून घेतलं होतं, त्याच्यावरची साल वगैरे काढली आणि लाईट गेली होती. ही टॉर्चच्या उजेडमध्ये मी फोडणी दिलेली आहे. लाईट गेली होती, वातावरण चेंज झालं होतं. तर इथे मी ना कढीपत्ता टाकला आणि कांदा वगैरे टाकलं. लाईट गेली होती त्यामुळे मी ना एकदम असं झटपट बनवून टाकलं, जास्त मसाले वगैरे नाही टाकलं, फक्त लाल तिखट, हळद, मीठ टाकलं. आणि खरंच सांगते, असं पण आपण सिम्पल बनवलं ना तरीसुद्धा स्वयंपाक खूप छान लागतो. असं नाही की मसालेदारच बनवायला पाहिजे. आणि जे माझी व्हिडिओ स्टार्टिंगपासून बघतात त्यांना माहिती आहे, मी मसाले खूप कमी वापरते, नाहीच्या बरोबर वापरते. मी खडे मसाले किंवा असं खूप सारे मसाले नाही वापरत, मी असं सिम्पल जेवण बनवत असते. तरी ते बघा बरीच झालेलं आहे. आणि त्यानंतर इथे मी डाळीला फोडणी देते. तर मोहरी टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकलं आहे, बस. मग मिरची वगैरे मी काही नाही टाकली, का तर रुद्रासाठी पण तेच आणि आम्ही पण तेच खाणार होतो. लाईट पण गेली होती त्यामुळे घाईघाईमध्ये मी बनवत होते. तर इथे बघा फोडणी पण दिली डाळीला आणि कोथिंबीर वगैरे टाकलं. तर इथे सगळा स्वयंपाक झालं होतं. आणि मग मी लाईटची वाट बघत बसले होते भाकरीसाठी. भाकरी काय मला 2च बनवायचे होते, जास्त नाही. आणि त्यानंतर रुद्र खूप उलट्या करायला लागला, त्यामुळे मी पुढचं काही शूट नाही केलं. मग त्याला हॉस्पिटलला वगैरे घेऊन गेलो. तर मग आजचा व्हिडिओ बस एवढाच आणि मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.